नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जे काही 10वीचे जे बोर्डाचे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये 2 मार्काचे जे क्वेश्चन कशा प्रकारे आलेले आहेत, लेसन नंबर 1 मॅथ्स 1चं. तर आपण आज या ठिकाणी 2 मार्काचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सर्वांचं KSK अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. तर बघा, आता आपण बघणार आहोत पहिला जे काही 2 मार्काच्या क्वेश्चन मध्ये सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, म्हणजे एक सामायिक समीकरणे सोडवा, अशा प्रकारचा जो प्रश्न विचारला जातो हा बोर्डाला 2019 मध्ये आलेला आहे आणि याच्यासारखेच अनेक क्वेश्चन्स वेगवेगळ्या ह्याला विचारलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, अशा प्रकारचं इक्वेशन दिलं जातं 4x + 3y = 11 आणि 3x + 4y = 10. हे इक्वेशन दिल्यानंतर त्याला आपण समीकरण 1 आणि 2 इक्वेशनला नंबर द्यायचे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. मग आता जर तुम्हाला लक्षात ठेवायचं, जर अशा प्रकारचे सेम बघा नंबर आले 4x 3x 3x 4x असं अल्टरनेटला जर नंबर आले तर लक्षात ठेवायचं यांचे एकदा ॲडिशन करायचं आणि नंतर सबट्रॅक्शन करायचं. तर आपण बघा समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. तर यांचे ॲडिशन केल्यानंतर बघा 1 + 0 1 1 + 1 2, याच्यामध्ये 3 + 4 7y 4 + 3 7x. तर बघा 7x + 7y = 21 हा नंबर आपल्याला मिळेल. मग आता याच्यामध्ये बघा 7 7 7 म्हणजे 7 ला दोन्ही बाजूला डिवाइड केलं तर आपल्याला xy ची किंमत मिळेल. डिवाइडिंग बोथ साइड बाय 7, दोन्ही बाजूंना काय करायचं 7 ने भागायचं. भागितल्यानंतर बघा तर 7 ने हे डिवाइड केल्यानंतर आपल्याला x + y = 3 हे इक्वेशन 3 मिळेल. आता हे मिळाल्यानंतर परत काय करायचं, आता इक्वेशन 1 and 2 ची आपण पहिल्यांदा काय केले, ॲडिशन केले. आता त्यांची सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. तर आता वजाबाकी केल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मिळतं, तर 1x - 1y = 0 म्हणजे 11 - 10 1 आलं. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळेस सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस सेकंड जे इक्वेशन आहे तर त्याचे सगळ्यांचे साइन चेंज करायचे, हे लक्षात ठेवायचं. बरेच विद्यार्थी काय ते साइन चेंज करत नाही आणि मग तसेच जे काय वजाबाकी करतात तर त्यांचं आन्सर या ठिकाणी चुकतं. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस सबट्रॅक्शन केलं जातं त्यावेळेस सेकंड जे ब्रॅकेट आहे सेकंड इक्वेशनचे सगळ्यांचे साइन चेंज करायचे आणि नंतरच आपण सबट्रॅक्शन करायचं, हे लक्षात ठेवायचं. 11 - 10 जे काय आहे तर 1 आलं, साइन ग्रेटर नंबर. आता इथं 4 - 3 1 आलं, साइन ग्रेटर नंबर, जे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 4 + 3 या ठिकाणी 1x. आता 1 या ठिकाणी डिवाइड केलं किंवा 1 आपण लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी आपण जे काय x - y = 1, कारण इथं आपण लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी आपण या ठिकाणी 1 आहे असं गृहीत धरतो. x - y = 1 हे इक्वेशन नंबर 4 मिळालं आपल्याला. तर आता इक्वेशन 3 आणि 4 याच्यामध्ये बघायचं आता ह्या 2 इक्वेशन मध्ये. तर या इक्वेशन मध्ये लक्षात ठेवायचं, तर या ठिकाणी प्लस आलेले या ठिकाणी मायनस आले, तर हे साइन प्लस आणि मायनस आले तर त्यांच्यात जे काही इक्वेशन आहे 3 आणि 4 यांची ॲडिशन करायची. तर ॲडिंग इक्वेशन 3 and 4 म्हणजे समीकरण 3 व 4 यांची बेरीज करायची. आता तुम्ही बेरीज केल्यानंतर बघा काय होतं, साइन डिफरंट असल्यामुळं तर त्यांची काय होतं ते y कट होऊन जाईल. मग 1x 2x = 3 + 1 4. मग आता यांचं गुणाकार आहे, इकडे घेतल्यानंतर भागाकार होईल, डिवाइड होईल.
मग x इज इक्वल टू 4/2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, x इज इक्वल टू 2. आपल्याला x इज इक्वल टू 2 हे इक्वेशन मिळेल. आता सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3, म्हणजे जे x ची व्हॅल्यू आहे ती काय करायची, इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवायची. म्हणजे समीकरण x बरोबर 2 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. तर 3 काय आपलं समीकरण x + y = 3. मग x ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाली प्लस y = 3. मग हे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर काय कन्वर्ट केल्यानंतर मायनस होईल. y = 3 - 2 y = 1. तर आपल्याला काय मग x आणि y ची किती मिळाली, 2 आणि 1. सोल्युशन ऑफ द हे इक्वेशन आहे. हे समीकरणाची काय आहे, उकल आहे. आपल्याला हे उकल मिळाली, x बरोबर 2 आणि y बरोबर 1. अशा प्रकारचे जे काय सोल्युशन ऑफ द इक्वेशन मिळालेले आहे. तर अशा प्रकारचे जे काय बोर्डाला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे विचारले जातात. याच्यामध्ये हे जुलै 2019 ला विचारले, पण याच्यामध्ये आणखी इक्वेशन वेगळे देऊन अशाच प्रकारे तुम्हाला काय समीकरणे म्हणजे हे आलेले आहेत. 2 मार्काला आलेले आहेत, 1 मार्काचे पण आलेले आहेत. तर याचा तुम्ही सराव चांगल्या प्रकारे करा, म्हणजे तुम्हाला तुमचे 2 मार्क कुठेही जाणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे वाटला, तर तुम्ही जे काही मला कमेंट करून सांगा आणि लाईक अँड सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.